भाई एक नवीन यादी तुम्ही आज काढली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तर डबल डबल लूक दिसतात काय? नवीन आम्ही काही याद्या विद्या काढलेल्या नाहीत. ज्या निवडणुकीच्या 2024च्या विधानसभेची जी यादी आहे माझी, त्या ज्या याद्या होत्या ज्या मी पोलिंग एजंटना दिलेल्या त्याच सर्व याद्या मी राजसाहेबांच्या आदेशानंतर प्रत्येक शाखा अध्यक्षांनी दिल्या आणि त्यांना सांगितलं साहेबांचा आदेश आहे, शाखानी आहे, तुम्ही तुमच्या ज्या याद्या आहेत यादीने आहे, तुम्ही लोक आपल्या प्रभागात जावा आणि ह्या मतदारांची तपासणी करा, बोगस मतदार किती आहेत, अन्य काय विषय आहेत त्यांच्या संदर्भात ते सर्व वेगळं. त्यानुसार माझे जर सहकारी काम करत असताना खूपसा घोळ या मतदार नोंदणीमध्ये जो आयोगाचा निवडणूक आयोगाचा जो घोळ आला तो समोर आलेला आहे. एकाच यादीमध्ये एकाच व्यक्तीचे असे डबल डबल नावं आलेले आहेत. खूपसे एक प्रत्येक यादीमध्ये बघतो तर जवळजवळ 25-30 पेक्षा जास्त नावं डबल आलेले आहेत. आता ह्या डबल नावं आले तर आले, त्याच्यामध्ये त्यांचा फोटो पण वेगवेगळे आहेत आणि त्यातल्या त्यात मला एक कळत नाही त्यांचा इपिक नंबर तो हे वेगवेगळे आलेले आहेत. हा जो नंबर असतो हा दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आलेले आहे. असं कसं असू शकतो? या लोकांनी दोन दोन लोकांनी अगर वोटिंग केलं तर किती मोठं घोळ होणार आहे, आणि केलंच असेल असा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळाच आहे. एक मराठी महिला आहे, तिचं नाव आहे भानुबाई यमुनाबाई गणपत कांबळे. गणपत कांबळे तिच्या मिस्टरांचं नाव म्हणजे मराठी झालं. तिचा फोटो बघा, मुस्लिम महिलेचा फोटो आहे. काय घोळ चाललेला आहे. त्याच्यानंतर आम्ही बघतोय एकाच यादी बघतोय, त्या एकच घर क्रमांक एकच आहे, 10 घर क्रमांक आहे. त्यामध्ये उत्तर भारतीय पण आहेत, मराठी पण आहेत, गुजराती पण आहे, अन्य भाषिक पण आहेत. अरे एका घरात एवढे लोक, एवढे वेगवेगळ्या प्रदेशातले लोक राहतात. अरे काय घोळ काय चाललेला आहे. त्याच्यानंतर एक बघतो, एक उत्तर भारतीय आहे, त्याचं नाव आहे शर्मा, सॉरी वर्मा नाव आहे, आणि त्याच्या वडिलांचं नाव देखील हिरे दाखवतंय, मराठी नाव. म्हणजे काय असा घोळ एवढा करून ठेवलेला या लोकांनी. आता इथं सोडा, हे एकाचे 2-2 नावं आलेले आहेत, ते लोकांचं तर वोटिंग चाललेलंच आहे. आता मराठी मुलांची नावं वगळलेली गेली, डिलीट करून टाकलेले आहेत. आणि हे महाराष्ट्र सैनिक आहेत माझे सहकारी, यांची नावच काढली गेलेली आहेत. म्हणजे मराठी मुलांचे नावं काढलेले आहेत आणि अन्य भाषिक लोकांचे डबल डबल नाव आहेत. म्हणजे दोनदा याने मतदान करावं, हा मोठा प्रकारे घोळ चाललेला आहे. त्यानंतर 39 नंबरची एक यादी मी तपासली, याच्यामध्ये जवळजवळ 45 लोकांच्या घराचा पत्ता नाही, 70 लोक मयत आहेत आणि 190 स्थलांतरित म्हणजे विकून गेलेले आहेत. 190 लोक राहतच नाहीत 20 वर्षापासून. मग कसं मतदान या यादीवरती होतं. यामध्ये जे दुबार मतदार आपण म्हणत आहात, दुबार मतदार मध्ये एकदा जो माणूस असेल तो जेव्हा निवडणूक होतात तेव्हा मतदान करायचं, दुसऱ्यांदा मतदार झालेला आहे का, त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले काय आपण पाहिलं? बघा आता हा घोळ जो आहे, आता सध्या तर आम्ही जे दिसते ते करतो, आता तपासणी करतोय की बाबा हे, कारण मी जे याद्या दिलेल्या आहेत त्या पोलिंग एजंटच्या याद्या दिलेल्या, जे मतदान झालेलं ज्याचं त्यांच्या आहेत, त्यानुसार तपासणी चालू आहे आमची. पण जो घोळ समोर आलेला आहे तो आता मी सांगतोय, आणि आता प्रत्येक प्रभागामध्ये त्याप्रमाणे काम चालू आहे. हा मोठा घोळ आहे आणि राजसाहेबांकडे आता हा घोळ आमची मेळावा पण आहे, तर साहेबांकडे हा विषय मी देणार आहे. पण हा मोठा घोळ आहे, हा असा सहज सॉल्व्ह होणार नाहीये. आता पुन्हा मतदार नोंदणी नव्याने झालीच पाहिजे आणि ती प्रभागनिहाय झाली पाहिजे. महानगरपालिकेला पण त्याचा त्रास झाला नाही, जो मॅप आहे त्या पद्धतीने झाला तर महानगरपालिकेला पण त्रास होणार नाही. आणि हे कंपल्सरी आधार कार्ड लिंक म्हणजे बायोमेट्रिक थम्स लिंक जर झालं तरच योग्य माणूस मतदान करून जाईल, डबल मतदान होणार नाहीये त्या पद्धतीने. नाही तर हा जो घोळ चाललेला आहे, हा काय जो चाललाय सत्तेसाठी चाललेला, या लोकांचा जो पैसे चाललेला तो दिसतोय आणि तो समोर आता काढलेला आहे. राजसाहेबांनी पण काढला, राजसाहेबांनी आदेशानुसार आम्ही पण यादीमध्ये बघतोय, या यादीमध्ये बऱ्यापैकी घोळ दिसत आहे. 1 तारखेला तुमचं मोठं आंदोलन होणार आहे, त्याच्यासाठी कसं प्रकारची तुमची तयारी आहे? आता नक्कीच जे चाललेलं आहे, आमचे लोक तर तयारच असतात. साहेबांचा आदेश झाला की आम्ही कुठेही मोठ्या प्रमाणात जातात, जवळजवळ 2-2.5 हजार लोक तर तयारी झाले. पण आता आम्ही बघतोय हा जो घोळ जेव्हा समोर आलेला आहे मतदार यादीतला,
इतर भाषिक लोक, मुस्लिम लोक काही माझ्याकडे आले, उत्तर भारतीय पण माझ्याकडे आलेले आहेत. साहेब, हा मोठा गोळ आहे, असं नाही झालं पाहिजे. आम्ही या मोर्चात नक्की मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. चांगला आहे, म्हणजे मुस्लिम आणि उत्तर भारतीय जे अन्य समाज पण आहे, मराठी तर आहेत रस्त्यावरती होता, पण हे लोक पण बोलले नाही, आम्ही पूर्वीपासून या ठिकाणी राहतो आणि हा गोळ कुठेतरी हा क्लिअर झाला पाहिजे. मतदान हे पारदर्शक झालं पाहिजे आणि यासाठी आम्ही रस्त्यावरती नक्की उतरणार तुमच्यासोबत.